वैवाहिक समायोजनारी मार्गदर्शन PSY 274 याच्यामध्ये आपण पहिलं लेसन घेणार आहोत कौटुंबिक अस्मिता आणि कौटुंबिक स्थिरता। याच्यात आपण पहिले तीन प्रश्न बघितले। आता आपण चौथ्या प्रश्नापासून सुरुवात करणार आहोत। तर चला फ्रेंड्स, आपण अभ्यासाला सुरुवात करूया। आणि त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर व्हिडिओला नक्की सबस्क्राइब करा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा। तर चला मग आपण चौथ्या प्रश्नापासून सुरुवात करू। कुटुंबाची कार्ये थोडक्यात सांगा। उत्तर, कुटुंबाची विविध कार्ये आहेत व त्यामुळेच कुटुंब संस्था अजूनही टिकून आहे। लहान कुटुंबाची बहुतेक कार्ये विस्तारित अथवा विभक्त आढळून येतात। शिवाय विस्तारित कुटुंबात वृद्धांना कुटुंबातील सर्व व्यक्तीच्या भावनिक सामाजिक आधार मिळतो। 1. जैविक कार्य। स्वतःच्या कुटुंबाचे सातत्य कायम ठेवणे हे कुटुंबाचे फार महत्त्वाचे कार्य होय। पती पत्नीच्या शारीरिक संबंधातून संतती जन्माला येते व वंश कायम राहतो। कुटुंबातील संपत्तीला वारस मिळतो। संतती निर्मितीशिवाय कुटुंबातील व्यक्तीचे भरण पोषण व संरक्षण देखील इतर जैविक कार्य होतं। 2. मानसिक कार्य। कुटुंबातील व्यक्ती मानसिकदृष्ट्या एकमेकावर अवलंबून असतात। कुटुंबातील व्यक्तींना एकमेकांच्या प्रेमाची आत्मीयतेची अपेक्षा असते, त्यामुळे एकमेकाशी भावनिक दृष्ट्या बांधलेले असतात। पती पत्नीला एकमेकाचे प्रेम हवे असते। भावनिक गरजाची तृप्ती झाल्यास प्रत्येकाला मानसिक समाधान मिळते। 3. सामाजिक कार्ये। कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती म्हणजे एक सामाजिक घटक होय। प्रत्येक कुटुंबात विकसित होणाऱ्या बालकात सामाजिक वारसा संक्रमित करत असते। यात त्या कुटुंबातील विशिष्ट संस्कृती, सभ्यता, धर्म, भाषा इत्यादीचा समावेश होतो। मुलांनी मंदिरात जावे की चर्चमध्ये, इंग्रजी शिकावे की मराठी हे कुटुंब ठरविते। कुटुंबातील विशिष्ट भाषा, संस्कृती इत्यादी विकसित होणाऱ्या बालकात संक्रमित करतात। प्रश्न क्रमांक 5. कौटुंबिक संबंधाचे प्रकार सांगा। उत्तर, कुटुंबात निरनिराळ्या व्यक्ती प्रमाणे एकत्र राहतात, पण त्यांच्यातील परस्पर संबंध हे एकाच पातळीवरील व एकसारखे नसतात। 1. पती पत्नीमधील संबंध। पती पत्नीमधील संबंध हे शारीरिक, सामाजिक व मानसिक असे 3 प्रकारासोबत समाजमान्य मार्गाने विवाह बंधनात एकत्र येऊन लैंगिक गरजाची पूर्तता करून रोजोत्पादन करणे हे प्रमुख उद्दिष्ट या संबंधाचे असते। या दोन व्यक्ती परस्परांच्या आवडीनिवडी, परस्पराचे विचार, परस्पराच्या भावभावना याकडे सतत लक्ष देतात। तो वैवाहिक समायोजनाचा गाभा आहे। 2. आईवडील व मुलामधील संबंध। या दोन्हीतील संबंध पालक पाल्य या स्वरूपाचे असतात। आई वडिलांनी मुलांचे योग्य प्रकारे संगोपन करणे, सामाजिकरण करणे, विशेष क्षमता निर्माण करणे अशा विशेष जबाबदारी असतात। बालसंगोपन ही कला आहे, त्याचप्रमाणे ते एक शास्त्र देखील आहे। 3. भावंडांमधील संबंध। लहान कुटुंबात एक अपत्य असते, म्हणून ते अपत्य आई वडिलांच्या छायेखाली राहते। पण ज्या कुटुंबात 2 किंवा त्यापेक्षा अधिक अपत्य असतात तिथे संघर्ष, ताणतणाव सोबत प्रेम, आपुलकी, जिव्हाळा बघावयास दिसतात। 4. आजी आजोबा व कुटुंबातील इतर व्यक्तींचे संबंध। भारतात अजून संयुक्त कुटुंब पद्धती अस्तित्वात आहे, ज्यात एकमेकापेक्षा जास्त पिढ्या एकत्र असतात। आजी आपल्या मुलाशी, नातवाशी ज्या प्रेम भावनेने, आपुलकीने वागेल तीच आपुलकी सुनेबद्दल असतेच असे नाही। 6. प्रश्न क्रमांक 6. कौटुंबिक विघटन टिप लिहा। उत्तर, कुटुंबातील परस्पर संबंधांना तडा जाणे, कुटुंबातील व्यक्तीचा मानसिक भावनिक तोल जाणे व त्यामुळे कौटुंबिक स्थैर्याला धोका पोचणे याला कौटुंबिक विघटन असे म्हणतात। कौटुंबिक विघटनाचे 3 प्रमुख परिणाम आपणास आढळून येतात। 1. कौटुंबिक स्थिरता व अस्मिता यांना तडा जाणे। कुटुंबातील स्थिरता नष्ट झाली की विशिष्ट कुटुंबाला समाजात जी प्रतिष्ठा असते ती नाहीशी होते। त्या कुटुंबातील व्यक्तीकडे समाज साशक्तीने पाहतो। 2. कौटुंबिक मानसिक स्वास्थ्य बिघडणे। कौटुंबिक विघटनामुळे मानसिक गोंधळ, निराशा, वैफल्य उत्पन्न होते। तसेच कितीकदा परस्पराचा द्वेष, मत्सर इत्यादी ऋण भावना आढळून येतात। या भावनांचा परिणाम मानसिक आरोग्यावर आहे। 3. कुटुंबातील व्यक्तीचा विकास खुंटणे। शारीरिक मानसिक विकासाकरिता कौटुंबिक स्थिरतेची नितांत आवश्यकता असते। कौटुंबिक स्थिरतेमुळे व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू फुलत असतात। इथे आपले 6 पर्यंत प्रश्न उत्तर संपले आहेत। आता आपण पुढचा जो लेसन आहे घटक क्रमांक 2 याचे प्रश्न उत्तर पुढच्या व्हिडिओमध्ये बघू।